नमस्कार मंडळी. तर चला तुमच्यासोबत मी शेअर करत आहे छानपुरी पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा. आता सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना आणि छानपैकी चटपटीत खायचं प्रत्येकाचंच मन होतं, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत. तर अगदी छानपैकी असा टेस्टी पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा मी इथे बनवून घेतला होता आज. त्याची सर्व डिटेल माझ्या लाँग व्हिडिओमध्ये आहे, तर नक्कीच माझ्या लाँग व्हिडिओला भेट द्या तुम्ही आणि छानपैकी असे व्हिडिओ बघा. आणि माझं डेलीचं रुटीन कसं असतं हेही मी या चॅनेलवर शेअर करत असते. छानपैकी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करत असते, ज्या मी घरात आवर्जून बनवत असते मुलांसाठी म्हणा किंवा मग घरातल्यांसाठी. खूप छान आणि टेस्टी लागतात आणि हा चिवडा तर एक नंबर झाला होता. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि म्हणजे रोजचा आपला चिवडा तर आपण बनवतच असतो, पण थोडंसं काहीतरी वेगळं आणि असं छान चटपटीत तर प्रत्येकालाच आवडणार असतं. म्हणूनच छानपैकी असा चिवडा बनवला होता आणि सगळ्यांनी त्याला लंपास केलेला आहे. तर नक्कीच तुम्हीसुद्धा बनवा आणि तुमचा डबा खाली करा. तर असं छानपैकी पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा आहे. तर सर्व डिटेल मी माझ्या यूट्यूब चॅनलवर लाँग व्हिडिओमध्ये आहे, तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तुम्ही. तर असं छानपैकी टेस्टी. आणि याच्यावर अजून मी छानपैकी इथे ट्रॅव्हलिंगला जात असते आणि त्याच्या सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते. तर नक्की बघा. आता याच्यामध्ये छानपैकी मी पाणीपुरी मसाला फ्लेवरसाठी इथे एक मसाला बनवून घेतलेला आहे. खूप सिक्रेट मसाला आहे आणि खूप टेस्टीसुद्धा आणि चटपटीतसुद्धा. तर तो बघण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा. तर इथे मी छानपैकी चटणी बनवून घेतलेली आहे. पुदिना, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळं तळून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याची चटणी वाटून घ्यायची आहे. जशी आपण पाणीपुरीचं पाणी बनवतो त्याच्यात ती पूर्ण चटणी तेलामध्ये मिक्स करायची. गॅस बंद करून तेल जे गरम झालेलं असतं त्याच्यात मिक्स करून नंतर ममऱ्यांमध्ये कालवायचा आहे. आणि जो एक सिक्रेट मसाला बनवून घेतला होता ना, तो सुद्धा मिक्स करायचा आहे आणि छानपैकी दोघा हाताने तो मसाला पूर्ण ममऱ्यांना असा चोळून घ्यायचा आहे. शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत, छानपैकी तळून काढायचे आणि नंतर ते क्रिस्पी झालेले शेंगदाणे ममऱ्यामध्ये कालवायचे. आणि तुम्हाला याच्यात फरसाण कालवायचं असेल किंवा मी फक्त मोहरी शेव असते म्हणजे जी फिक्की शेव असते ना, ती याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. याच्याने सुद्धा अगदी टेस्टी असा आपला चिवडा लागतो, कारण आपल्याला पाणी फ्लेवर आहे, पाणीपुरी फ्लेवर पाहिजे आहे. म्हणून मी याच्यात फरसाण मिक्स केलेलं नाही आहे, कारण पाणीपुरीचा फ्लेवर आपल्याला आला पाहिजे. आणि इतका टेस्टी झाला होता ना एक घास खाताचं. तर आपल्या रिकाम्या वेळेमध्ये खाण्यासाठी नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मी एक मराठी गृहिणी आहे, तर चॅनलला लाईक